स्टार्ट. परिच्छेद. जाहिरातीसाठी विशेष महत्त्वाची कोणकोणती माध्यमे आहेत, त्यातील आपल्या उत्पादनाला व सेवेला कोणते प्रभावी माध्यम ठरेल यांची निवड करणे जरुरीचे आहे. उत्पादन स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे हे प्रथम ठरवावे. त्यानंतर आपल्या उत्पादनासाठी किंवा सेवेसाठी कोणाला उपयोग होणार आहे, म्हणजे आपले ग्राहक कोण आहेत, त्याचा अभ्यास, त्यांच्या राहणीमानाचा विचार, आर्थिक स्थिती यांचा पूर्ण अभ्यास करावा. त्यानंतर आपल्या उत्पादनातून कोणाला कशा प्रकारचा संदेश पोहोचवला पाहिजे यांची खातरजमा करून त्याचे माध्यम निवडल्यास आपल्या उत्पादन व सेवेची जाहिरात चांगल्या पद्धतीने होईल. त्याचा आर्थिक फायदा आपल्याला होईल. परिच्छेद. जाहिरातीसाठी आज अनेक प्रकारची माध्यमे उपलब्ध आहेत. वृत्तपत्रे, मासिक, नियतकालिके, भित्तिपत्रे, दुकानांच्या पाट्या, विजेच्या पाट्या, परिवहन, प्रसिद्धी फलक, चित्रपट, आकाशवाणी, दूरचित्रवाणी यांचा वापर होऊ लागला. हळूहळू जाहिरातीचे क्षेत्र रुंदावत गेले आणि जाहिरात हा एक व्यवसाय झाला आहे. हा व्यवसाय करण्यासाठी व्यक्तीकडे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने विशिष्ट गुणांचा प्रभाव अधिक असावा लागतो. त्यासाठी आज जाहिरातीचे युग आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार अधिक मिळत आहे. जाहिरात हे शास्त्र व कला आहे. त्याप्रमाणे जाहिरातीमध्ये मोठ्या प्रमाणात नफाही मिळतो. परिच्छेद. जाहिरातीमुळे जनजागृती होते. विविध उत्पादनांची व सेवेची माहिती मिळते. त्यांच्या विशिष्ट दर्जाबाबत कल्पना येते. जाहिरातीमुळे ग्राहकांना इष्ट त्या वस्तूंची निवड करणे सोयीचे ठरते. खरेदी विक्रीची प्रक्रिया सुलभ व सोपी होते. एकूण ग्राहकांना अनेक प्रकारचे मार्गदर्शन करण्याचे कार्य जाहिरात करते. परिच्छेद. आज स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर उत्पादकाने आपल्या उत्पन्न वाढीसाठी, विक्री वाढीसाठी बाजारपेठ काबीज करण्याच्या हेतूने बाजारपेठेचे संशोधन करणे अत्यावश्यक बनले आहे. परिच्छेद. एखाद्या उत्पादनाविषयी ग्राहकाच्या मनात अनुकूल वा प्रतिकूल प्रतिमा निर्माण होत असते. अशावेळी मालाची खरेदी व त्याच्या वापराने ग्राहकांना मिळणारे समाधान याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. उत्पादनाचे नियोजन, वाहतूक, घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्याद्वारे मालाचे वितरण, जाहिरात, बाजारपेठांचा सर्वे या विषयाचा अभ्यास करून संशोधनातून येणारे मुद्दे ग्राहकांकरिता प्रदर्शन, प्रात्यक्षिके इत्यादी माध्यमांचा आपल्याला वापर करता येतो. काही जाहिरातीची माध्यमे व मोठ्या संस्थांमध्ये त्या जाहिरातीचे स्वतंत्र विभाग आहेत. जाहिरातदाराच्या व्यवसायाची बारीकसारीक माहिती मिळवणे, संपूर्ण विक्री किंवा जाहिरात योजना तयार करणे, प्रत्यक्ष जाहिरातीचा आराखडा तयार करणे, योग्य माध्यमाची निवड करणे, जागा निवडणे, वेळेचे नियोजन, त्यातून जाहिरात प्रसिद्ध करणे महत्त्वाचे आहे. स्टॉप.